नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, स्विंग ट्रेडिंग करत असताना बऱ्याच जणांचा फंड अडकून पडतो. बरेच जण एकदा फंड अडकल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे नवीन ट्रेड घेण्यासाठी कुठलाही फंड उपलब्ध होत नाही. तर अशा लोकांना स्विंग ट्रेडिंग करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून मला चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजे, याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. मार्केटचा एक रूल आहे, जो इंडेक्स आहे तो प्रत्येक 1-2 वर्षामध्ये जवळजवळ 10 ते 15% करेक्शन करत असतो आणि ही एक खूप चांगली रिटर्नची एक संधी असते की त्या काळामध्ये पुढच्या 6-7 महिन्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. तर खूप चांगले रिटर्नचा विचार केला तर तुम्ही ॲव्हरेजली 40 ते 45% रिटर्न सुद्धा तुम्हाला तेवढ्या कालावधीमध्ये पुढच्या 6 महिन्यामध्ये मिळू शकतात. पण ही जी संधी आहे ती कधी आणि कशा पद्धतीने शोधायची असते याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार. आणि ज्यावेळेस ही संधी निघून गेल्यानंतर आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग केले पाहिजे याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस मार्केटची मुवमेंट झालेली असते, म्हणजे इंडेक्स जो आहे तो करेक्शन करतो आणि त्या करेक्शन केल्यानंतर बरीच लोक अति उत्साहीपणानं जास्त क्वांटिटीमध्ये जास्त फंड लावून या ठिकाणी ट्रेडिंग करतात आणि त्यांना मात्र प्रॉफिट या ठिकाणी होत नाही. तर स्टॉक मार्केटमधून प्रॉफिट मिळवण्याची एक वेगळी कला आहे. कारण आपल्याला समजलं पाहिजे मार्केट किती करेक्शन करू शकतं किंवा किती केलेलं आहे. आणि समजा मार्केट करेक्शन केल्यानंतर आपण एंट्री केली तर अजून जरी मार्केट त्यापेक्षा जास्त खाली पडत असलं तरी सुद्धा खूप कमी कालावधीमध्ये आपला जो लॉस आहे तो भरून निघत असतो. पण ऑलरेडी मार्केटनं जर खूप या ठिकाणी मुवमेंट दिलेली असेल, खूप करेक्शन केलेलं असेल, अपट्रेंडमध्ये गेलेलं असेल आणि पुन्हा जर त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करत असाल तर मात्र मार्केटमध्ये करेक्शन येतं आणि पुन्हा ते आपण जे पैसे गुंतवले आहेत ते थोडंसं मिळवण्यासाठी किंवा ते अडकून पडलेले पैसे पुन्हा नवीन स्टॉकमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याकडं खूप असा कालावधी जातो. तर याच्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार. थोडंसं मी तुम्हाला आधी चार्टवर घेऊन जातो, जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सवर घेऊन जातो आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की काय आणि कशा पद्धतीने आपण ते करणार आहे. लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमधून किंवा स्विंग ट्रेडिंग करून तुम्हाला मंथली रिटर्न कधीही मिळत नाहीत की मी एवढ्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये एवढे रिटर्न काढेन, पुढच्या 4 महिन्यामध्ये सरासरी एवढे रिटर्न्स मिळतील असं नाहीये. तो वर्षाचा विचार करून तुम्ही रिटर्न जर मिळत असाल तरच तुम्हाला इथं रिटर्न्स मिळू शकतात. आता काय आहे थोडंसं आपण या ठिकाणी चार्टवर बघूया आणि आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की हा आपला निफ्टी इंडेक्सचा चार्ट आहे आणि मी वीकली कॅन्डल या ठिकाणी लावलेले आहे. तुम्हाला चार्ट पाहायला मिळतो. शक्यतो कसं असतं, कुठलाही जर पाठीमागचा जर व्ह्यू जर बघितला आपण बऱ्याच दिवसापासून आपण बघूया की पाठीमागच्या 2010 पासूनचा जर बघितला तर मार्केटचं करेक्शन कशा पद्धतीने होत असतं आणि त्याच्यानंतरची मुवमेंट कशा पद्धतीने होते त्याच्याबद्दल आपण थोडंसं माहिती घेतोय. आता बघा, 2010च्या नंतरचा जर विचार केला तर मार्केटमध्ये या ज्या सगळ्या गोष्टी आहेत इथं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, एक हाय मारल्यानंतर मार्केटनं करेक्शन केल्यानंतर लो किती आहे, जवळजवळ 25% या ठिकाणी करेक्शन आपल्याला केलेलं पाहायला मिळते. आणि या 25% करेक्शनच्या नंतर पुढं थोड्या दिवसानंतर पुन्हा एक या ठिकाणी हाय मारला आणि पुन्हा करेक्शन केलं जवळजवळ 15%. लक्षात घ्या, ही वीकली कॅन्डल आहे, म्हणजे वीकली चार्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या पद्धतीने दिसतं. पुन्हा नंतर 2015 मध्ये जवळजवळ 1 वर्ष मार्केटमध्ये करेक्शन राहिलं आणि जवळजवळ 20% करेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की जवळजवळ या ठिकाणी ऑगस्ट 2016 मध्ये मार्केटमध्ये करेक्शन पाहायला मिळाले. करेक्शनच्या नंतर जवळजवळ 10% मार्केटमध्ये करेक्शन पाहायला मिळतं. त्याच्यानंतर कंटिन्यू जवळजवळ 1 वर्ष मार्केट अपट्रेंडमध्ये राहिलं. अपट्रेंडच्या नंतर पुन्हा छोटंसं करेक्शन, म्हणजे जवळजवळ 10%च करेक्शन आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला करेक्शन कुठं पाहायला मिळते हे थोडंसं या ठिकाणी समजावून सांगतो की आपल्याला मार्केट हे जे आहे इथं -9.80 दिसतं, तर हे करेक्शन आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मार्च 2018 ते सप्टेंबर 2018 मध्ये मार्केटमध्ये पुन्हा एक रॅली आली आणि पुन्हा मार्केटमध्ये करेक्शन झालं. किती झालं तर जवळजवळ 15%चं या ठिकाणी करेक्शन पाहायला मिळतं. पुन्हा मार्केट गेलं वरती आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा करेक्शन पाहायला मिळतं, हे सुद्धा 10%चं आहे. आतापर्यंतचा ॲव्हरेजचा विचार केला तर आपल्याला 10 ते 15%चं करेक्शन पाहायला मिळतं आणि करेक्शनच्या नंतर पुन्हा 6-7 महिने मार्केट किंवा वर्षभर अपट्रेंडमध्ये राहतं. आता सगळ्यात महत्त्वाचा हा जो कोरोनाचा काळ सगळ्यांना माहीत आहे, त्याच्यानंतरच आपण तुम्ही सर्वजण या मार्केटमध्ये आलोत आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये हे मात्र आपण या ठिकाणी गृहीत धरणार नाहीत. ही एक आपत्कालीन स्थिती होती, त्यावेळेस आपल्याला मार्केटची नॅचरली डाऊनफॉल नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मार्केटमध्ये सर्वात अपट्रेंडमध्ये म्हणजे 2020 ते 2022 म्हणजे तो नोव्हेंबर 2021 पर्यंत म्हणजे 2.25 वर्ष मार्केट लगातार नॉन स्टॉप अपट्रेंडमध्ये राहिलं आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये करेक्शन आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक 16%चं करेक्शन पाहायला मिळतं. आता हे आपण का समजून घेतोय करेक्शन, तर आपल्याला स्विंग ट्रेडिंग करत असताना
आपल्याला रिटर्न्स कधी मिळतात आणि आपण मार्केटमध्ये एंट्री कशा पद्धतीने आणि कधी घेतली पाहिजे याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला करेक्शन पाहायला मिळतं. पुढे आल्यानंतर इथं जर बघितलं तर 10% करेक्शन झालं. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर बघितलं तर एक हाय मारला आणि हायच्या नंतर करेक्शन तेवढंच नाही, 5% करेक्शन आहे. आणि पुन्हा या ठिकाणी जर बघितलं 2023 ते डायरेक्ट 2024 म्हणजे जवळजवळ 1.25 वर्ष मार्केट अपट्रेंडमध्ये राहिलं. आणि अपट्रेंडच्या नंतर आपल्याला इथं डाऊनफॉल पाहायला मिळतो, तो आहे 15%चा. आता पुन्हा याच ठिकाणी आपल्याला तो पाहायला मिळतोय की मार्केटमध्ये जो नवीन ऑलरेडी एक हाय जो होता, हा जो हाय आहे या ठिकाणचा जो हाय आहे तो आपल्याला 26,100च्या आसपास जो हाय आहे तो अजूनही मार्केटनं ब्रेक केलेला नाही. आणि ब्रेक न करता मार्केटमध्ये थोडंसं डाऊनफॉलला करेक्शन पाहायला मिळतं, फक्त 5%चं करेक्शन झालेलं आहे. आता पाठीमागचा विषय सोडून द्या की आता काय आहे की मार्केटमध्ये फक्त 5%चं करेक्शन झाले, तर या ठिकाणी आपण स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे का? तर इथं मात्र खूप कमी क्वांटिटीमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे. याचा अर्थ काय आहे, समजा तुम्ही आतापर्यंत 1 लाख रुपयाच्या फंडावर ट्रेडिंग करत होता की या पद्धतीनं, आता मात्र या ठिकाणी तुमचा जो काही 1 लाखाचा फंड आहे त्यातले जवळजवळ 50,000 रुपये जे तुम्ही तसेच होल्ड ठेवले पाहिजे. लक्षात घ्या, त्याचा कुठल्याही ठिकाणी इथं तुम्ही गुंतवणूक केली नाही पाहिजे. आणि तुमचे राहिलेले जे 50,000 आहे त्याच्यामध्ये फक्त 5,000 रुपये पर स्टॉकमध्ये या ठिकाणी गुंतवणूक करू शकता. इथं मात्र तुम्हाला खूप कमी रिटर्न मिळतील. अगदी बरोबर आहे, कारण जोपर्यंत मार्केटमध्ये करेक्शन होत नाही 10 ते 15%च्या दरम्यानचं 10% करेक्शन झालं असेल, 12% करेक्शन झालं असेल, त्यावेळेस मात्र तुमच्याकडे जे तुम्ही साठवून ठेवलेले जे पैसे आहेत ते मात्र या ठिकाणी लावले तर तुमच्या लक्षात येतं की पुढे 6-7 महिने किंवा वर्षभर मार्केट नॉन स्टॉप वरती असतं. आणि त्यावेळेस तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची आवश्यकता नाहीये. जे फंड, जे स्टॉक आहेत, जे निफ्टी 50 मध्ये जे करेक्शन झालेले आहेत, म्हणजे जे स्टॉक याच्यासोबत जे डाऊन आलेले आहेत आणि जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, अशा स्टॉकमध्ये जर तुम्ही सर्व रक्कम लावले तर पुन्हा तुम्ही वर्षभर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करण्याची आवश्यकता नाही. ते पैसे होल्ड ठेवा, तुम्हाला पुढच्या 4-6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी रिटर्न मिळतात. बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगले रिटर्न मिळतात, जे आपण कल्पना करू शकत नाही. आपण काय करतो की मार्केटचा ट्रेंड वरती आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं की मार्केटचा ट्रेंड आपल्याला भरपूर या ठिकाणी वरती गेलेला आहे आणि इथं कुठं आपण स्विंग ट्रेडिंग करतो, पुन्हा ते डाऊन येतं आणि आपण जे इथं गुंतवलेले पैसे असतात ते इथं लॉस मध्ये जाते. म्हणून आपण काय करतो, एक्झिट करतो आणि आपलेच पैसे या ठिकाणी 25-30% आपल्याला लॉस पाहायला मिळतो. तर आपण अशा पद्धतीने ट्रेडिंग जर करत असाल तर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून अजिबात रिटर्न मिळत नाही. तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की एक जी करेक्शनच्या नंतरची मुवमेंट आहे, लक्षात घ्या, मार्केट हे कंटिन्यू अपट्रेंड मध्ये कधीच जाणार नाही. तर करेक्शनच्या नंतरची मुवमेंट आहे ना, ही जर मुवमेंट चेक केलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी मुवमेंट आहे या ठिकाणी इंडेक्सच्या मुवमेंटचा विचार करता 15% इंडेक्स मुवमेंट करतो, त्यावेळेस जवळजवळ स्टॉक मध्ये मात्र 35 ते 40%ची मुवमेंट होत असते. लक्षात घ्या, इंडेक्स जर 15% मुवमेंट करत असेल अपट्रेंड मध्ये, त्यावेळेस स्टॉक मध्ये 30-35-40% रिटर्न मिळतात. मग आपल्याला ही संधी शोधायची आहे की मार्केटमध्ये 10-15% करेक्शन झालं असेल ना, तो तुम्ही त्यावेळेस तुमच्याकडे जेवढा फंड आहे तो मार्केटमध्ये लावा, निवांत होल्डर राहा. म्हणजे सारखं ट्रेडिंग करा किंवा एंट्री करा एक्झिट करा, एंट्री करा एक्झिट करा असं अजिबात करू नका. जर तुम्ही त्या पद्धतीने जर केला तर मात्र तुम्हाला अजिबात रिटर्न्स मिळत नाहीत किंवा तुमच्या ज्या एंट्री आहेत त्या चुकू शकतात किंवा तुम्हाला जेवढं प्रॉफिट जास्त मिळणार होतं ते मिळत नाही. आपल्याला सवय काय असते की आपण एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला 5%, 10%, 15% रिटर्न मिळावे आणि त्यानंतर मी एक्झिट करावं अशी तुमची अपेक्षा असते. पण या ठिकाणी मात्र जर असं एवढं 15%चं करेक्शन झालं असेल तर पुढच्या 6-7 महिन्यामध्ये मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येत असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे पुढे एक 6-7 महिने जर तुम्ही होल्ड जरी करून ठेवलेत तरी सुद्धा तुम्हाला तेवढे रिटर्न्स मिळतात. आणि एवढे टक्के रिटर्न जे आपण गृहीत धरतोय किंवा बँकेमध्ये आपल्याला जर बघितलं तर वर्षाला आपल्याला 6-7% जास्त रिटर्न मिळत नाही. पण तुम्ही जर या पद्धतीनं जर तुम्ही होल्ड ठेवत असाल तुमचा पोर्टफोलिओ तर मात्र तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. आता लक्षात घ्या की मग अशा पडत्या मार्केटमध्ये करेक्शन केल्यानंतर मार्केटमध्ये कोणते स्टॉक बाय करायचे, जे स्टॉक इंडेक्स प्रमाणे डाऊन आलेत. लक्षात घ्या, म्हणजे इंडेक्स जेव्हापासून डाऊन आले ते स्टॉक सुद्धा डाऊन येत आहेत, त्याच स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. लक्षात ठेवा, तर मात्र तुम्हाला रिटर्न मिळतात. आता मला सांगा, ही जी सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये तुम्ही एंट्री करणार आहात का? तर या सिच्युएशन मधून तुम्ही चांगल्या पद्धतीचा चार्ट शोधला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या इंडेक्स मध्ये जरा जरी करेक्शन असेल आणि तुम्ही शोधलेला जो चार्ट आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट आहे, ब्रेकआउट आहे, तो चार्ट अपट्रेंड मध्ये जात नाही. कारण ह्या निगेटिव्ह मार्केटचा त्याच्यावरही परिणाम होत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळत नाहीत. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेडिंग केली पाहिजे, तर तुम्ही तुमच्याकडे एकूण फंडाच्या जवळ 30-40% जो
पर्सेंटेज 1 लाख असेल तर 30-40 हजारामध्ये ट्रेडिंग करा. फक्त तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी ते तुम्ही ट्रेडिंग करू शकता. इथं मात्र तुम्हाला जर मला भरपूर रिटर्न्स मिळावेत या उद्देशाने जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर इथं तुम्हाला रिटर्न्स मिळत नाहीत. इथं थोडं जरी मार्केटनं करेक्शन केलं तर पुढचे 6-7 महिने तुमचे पैसे लॉक होऊन जातात. म्हणजे तुमची हिंमतच होत नाही, कारण तुमचा पोर्टफोलिओ एकतर ऑलरेडी फंड जेव्हा आहे तो आपण गुंतवलेला असतो. नवीन फंड गुंतवण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात आणि मात्र तुम्हाला फक्त आपला जो काय रेड पोर्टफोलिओ आहे तो बघण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नसतो. याच्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जास्त गुंतवणूक करणं थोडंसं धोक्याचं असू शकतं. कधी पण मार्केटमध्ये ज्यावेळेस करेक्शन होतं त्याच वेळेस मार्केटमध्ये एक एंट्रीची संधी मिळत असते आणि त्याच संधीचा आपण फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं की ही जी संधी आहे ती वर्षातनं 1 वेळा किंवा 2 वेळा किंवा 2 वर्षातनं 1 वेळा किंवा 2 वेळा येत असते आणि याच संधीची वेट करायची आणि त्याच्यानंतरच मार्केटमध्ये गुंतवणूक करावी. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय भारत.